मुंबई वॉटर टँकर असोसिएशन संपावर गेलेली आहे। केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी म्हणून हा संप पुकारण्यात आला। मुंबई पालिकेकडून केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू करण्यात आलेत, तर नवे नियम लागू केल्याने टँकर असोसिएशनचा संप हा पुकारण्यात आला। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार NOC घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली। शहरामध्ये एप्रिल आणि मे महिना मुंबईकरांना हा पाणी कपातीचा सामना करावा लागतो आणि त्यातच आता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने आंदोलनाचा हत्यार उपासलेलं पाहायला मिळतंय। संप पुकारण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेची जी धरणं आहेत त्यांचा पाणीसाठा कुठेतरी कमी होतोय आणि पुन्हा एकदा हे टँकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये दररोज 2500 पेक्षा जास्त जे टँकर आहेत ते धावत असतात, मात्र आज हे टँकर रस्त्यावर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी समस्या काय आहे आणि टँकर उभी करण्याची वेळ का आली आहे। CGWचं जे आम्हाला हवंय ते वन विंडो द्या, मुंबईला त्यांचं कुठेतरी ऑफिस ठेवा, कारण हा कायदा पूर्ण भारतभर आहे, मुंबईसाठी नाहीये। बाजूला नवी मुंबई आहे, ठाणे आहे, मीरा रोड आहे, त्यांच्यासाठी हा कायदा नाही इम्प्लिमेंट होतो, फक्त मुंबईसाठीच का? आम्हाला लिगल नोटिसेस नकोय, त्यामुळे आम्ही हे बंद केलेलं आहे। कारण मुंबईला पाणी पण द्यायचं आणि आम्ही लिगल ऑफेन्स पण करायचे, म्हणजे आम्हाला ते म्हणतात समजा की तुम्ही चोरी करताय, तर आम्ही जर चोरी करतो तर आमच्याकडनं जे पाणी घेतायत मग ते कोण आहेत? या गाड्या किती दिवस उभ्या करणार आहेत, या मागचं गणित नेमकं काय? आता जोपर्यंत सरकार आम्हाला योग्य निर्णय देत नाही, म्हणजे सरकारच्या उपयोगाचा आणि आमच्या जर उपयोगाचा जो असेल काय नेम बनेल, जेव्हा तो बनेल तेव्हा आम्ही गाड्या रस्त्यावर काढू परत। जेव्हा आपल्या सरकार केंद्र सरकारला या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेल त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल, तेव्हा या सरकारने लवकरात लवकर त्याबद्दल पावलं उचलली तर यातून सगळ्यांना सुटका मिळून जाईल। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या हीच मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं मुंबई वॉटर टँकर असोसिएशन यांच्या संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे संप कधी मागे घेतला जातोय किंवा यावर काही तोडगा निघतोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।